आहे हे कळालं नाही तर तुकोबाराय म्हणतात तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला कसा काय कळणार. कारण एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि आपली भेट वर्षातून फक्त दोनदाच होते. कधी होते बोलता येतं ना, असं छान बोलायचं, आषाढी आणि कार्तिकीला. बरं आषाढी कार्तिकीला देवा तुला तुझे लाखो भक्त भेटण्याकरता येतात, मग पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला देवाशी गप्पा मारायला वेळ आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. आषाढीला जर आपण यात्रेला गेलो ना, 2-2, 3-3 दिवस बारीला लागायचं. कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपला नंबर येतो, आपण देवाच्या जवळ गेलो. काही काही लोक देवाचे फक्त पाय बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. काही काही लोक देवाचा चेहरा बघतात का तिथले माणसं लगेच ढकलतात. आणि काही काही लोक आपण समोरच्या टीव्हीत दिसतो की नाही हे बघतात, त्यांना देव दिसत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर साधं त्याचं दर्शन घ्यायला वेळ नाही तर त्याच्याशी गप्पा मारायला वेळ कुठं नसणार हो. मग तो भगवंत आपल्याला कळणार कसा काय? मग त्याला कळून घ्यायचंय ना, त्याच्याकरता मनामध्ये शुद्ध भाव महत्वाचा आहे. देव नेमका कुठे राहतो? न काष्टविद्या तो देव न पाषाणेच मृन्मये भावी ही विद्या तो देव तस्मात भाव ही कारणम. देवाकरता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. संत महात्मे म्हणतात शुद्ध भावाने आम्ही त्याला शरण गेलो आणि रात्रंदिवस त्याचं नाम चिंतन करणं पडिले वळण इंद्रिया सकळ. नवे नवे संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. बघा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती का तुमच्याकडे सरळ असते, असं काही नाही ना. काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती सोया घे बिबगे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती सोया घे बिबगे दामन घे पोत घे. पोराला काळ मणी घे केसावर फुगे. जमलं का ग? करू का मग? असं तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण. म्हणून राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत त्या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ लक्ष आहे ना तुमचं? कुणाशी? त्या सुईवालनीशी. असंच म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं नाही. तिथे काय व राजा बोलले दल आले. राजा तसाच तिथून निघाला. तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटलं काय ग लग्न करतेस का माझ्याशी? तुम्ही बसून घेता का एकदा? विठाल 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 हे विठाल 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 विठाल. ते कसं माझं सोडून सगळे तुमच्याकडेच बघायला लागले म्हणून कुठपर्यंत आलो होतो का जाऊ घरी? आता मी पण विसरले नको ना. बरं राजाने सांगितलं लग्न करतेस का माझ्याशी? तिने सांगितलं राजा तुला लग्न करायचंय मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला काय हो मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काही मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचा असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला. आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो, स्वतः राजा आला ना, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं
लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली आता? राजाची वा वा राजाची राणी झाली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो? तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, काय माहितीये? फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला हे सगळ्यांना माहितीये तिला दिवसभरातून रोज 17 गाव फिरायची सवय. बरं एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळा 5 पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आला का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? बरं मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तुम्ही मावशी नाव घेणार का? नाही ना. बरं मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एक आम्ही फार चांगला नाव आहे का? बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? बरं नक्की घ्या. ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, हो आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडाने राहीना, मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना, स्वभाव जाईना. स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. तुमचंही बरोबरच होतं महाराज, सॉरी बर का, पण मला माझंच म्हणायचं होतं. तो माझा स्वभाव आहे. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या? वाघ आहे वाघ्या. दैवयोगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत मात्र म्हणतात अखंड रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करणं. वाघ आहे पण वाघ मारे आहेत का? उद्या आहे का? हा नाही. एका गावात एक माणूस खूप राज्य करायचा. आता तुमच्या नावावरून आठवलं म्हणून सांगते. त्याचं आडनाव होतं वाघ. वाघ या महाराजांसारखं इतकं गावावर राज्य करायचा, सगळ्या गावाला घाबरायचा. पण घरी गेलं की बायको समोर असा मांजरी सारखा बसायचा. आता गावातल्या लोकांना माहिती होतं सगळ्या गावावर राज्य करायचा. गावातले लोक त्या वाघाला कंटाळले आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. सांगितलं काय हो, आडनाव वाघ लावता आणि सगळ्या गावाला घाबरवता आणि घरी गेल्यावर बायकोला का घाबरता? त्यानं सांगितलं कसं आहे ना साहेब, मी जरी वाघ असलो ना तरी बायकोच्या माहेरच्या लोकांचा आडनाव वाघ मारे. कधी मारतील त्याची गॅरंटी. संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं. एवढा मोठा देव आहे जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता. त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे, किती मोठा हे कळालं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते
अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय सांगतोय सांगायची गरज नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेल, आपण मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजते याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांभर विश्वी विश्वांभर परिहाराची न लगे परी हे अनावर. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या. त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचा विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे गम पम गरे ग सरे नि स. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, भावे एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे गरे गरे जाणी जा. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे, प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेनेचा पुची रहावे, तेनेचा पुची रहावे, रहावे, रहावे होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. सारे गम पम गम गणेसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, रहावे, रहावे होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. गम पम गरे ग सरे नि सा. होय भक्ती होय भक्ती केला तैसा. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे. एवढा प्रभू भावे, तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, तेने
दृष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा देव आहे पण कुठे राहतो? संत जनाबाई म्हणते माझ्या भक्ती करता एवढा मोठा देव आहे पण जनाबाईच्या भक्ती करता अगदी लहान झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना देवही यायचा जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचं. एक दिवस जनाबाई म्हटली का रे देवा रोज मला तू दळण दळू लागण्याकरता येतो देवा, आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला काय गजने? जनाबाई म्हटली देवा आज दळण दळता दळता मी पुढे म्हणतील तू माझ्या पाठीमागे म्हणायचं. म्हटले ठीक आहे. जनाबाई आणि देव दोघच जण जात्यावर दळण दळायला बसले. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमागं म्हणावं पांडुरंग माझा पिता ग पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. देवाने म्हणावं पुंडलिक माझा बंधू ग पुंडलिक माझा बंधू. जनाबाईनं म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवाने म्हणावं रखुमाबाई माझी माता ग रखुमाबा. अरे देवा तुला काही वेड लागला काय झालं? अरे रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईने देवाची किती भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी केर भरी चक्र पाणी चक्र पाणी चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आज लक्षात ठेवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना 50-50% आरक्षण आहे. मग आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले अर्ध्या महिला अर्धे पुरुष. मग एखाद्या बाईने सांगितलं हो मी पण या गावचे सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय तुमच्या इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय. मी आतलं घर झाडलंय तुम्ही बाहेरचं अंगण झाडा. झाडाल का? बायको सरपंच झाल्यावर अहो झाडाल की नाही? हो का नाही? नाही झाडीत जावं झाडीत जा. चांगलं असं बायकोला मदत करणं. बघा किती गोड हसल्या त्या. ऐका सरपंच कोण? तुम्हीच का? बरं 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 म्हणूनच हसताय. ऐका ऐका स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर आजही काही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे. बायको म्हटली जा दळायला का विचारे चाले दळायला. बायको म्हटली घासा भांडे त्याला लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही. त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे जन्माला आला हेला आणि ओ जे वाहून वाहून मेला म्हणतात ना. बघा एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची. कपडे धुणं भांडी घासणं स्वयंपाक करणं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काही बाई लाज वाटत नाही तुला. तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा झाडू मारत होता पळत गेली म्हटली नाही आज तुम्ही झाडू मारायचा नाही. नवऱ्याला पाटावर बसवलं आपल्या हाताने स्नान घातलं नवीन कपडे त्याला घालण्याकरता दिले आरती केली गंध लावला त्याच्या समोर पुरणपोळीचं पाची पकवानाचं भोजन ठेवलं आणि जेवा आणि म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला काय ग वर्षभर मला राब राब राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला? मला आयतं ताट जेवायला दिलं. ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही. तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला पण माहितीये फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत नाही म्हणून आपण फक्त ऐकायचं काय देवानं जनाबाईनं झाडू मारावा आणि देवानं केर भरावा. झाड लोट करी जनी केर भरी नखदंताचे करोनी पाणी हे नखदंताचे करोनी पाणी नखदंताची करोनी पाणी नखदंताची करोनी पाणी हे नखदंताचे करोनी पाणी